नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण दिनांक 30 जून 2025 रोजी पुढारी वृत्तपत्राने जारी केलेली बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बातमीचं शीर्षक आहे 12 वर्षानंतर मिळणार संपूर्ण पेन्शन, निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन कम्युटेशन अंतर्गत मिळणार लाभ. याचाच अर्थ की पेन्शन विक्री जी करण्यात येते जेणेकरून एक मोठी लमसम अमाऊंट व्यक्तीला हातामध्ये मिळते, त्यासाठी जी 15 वर्ष व्यक्तीला फुल पेन्शन बसायला थांबावं लागतं त्याच्या ऐवजी आता 12 वर्षानंतर संपूर्ण पेन्शन मिळणार आहे आणि 8व्या वेतन आयोगात याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. खरं तर सध्याचे जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना नवीन पेन्शन स्कीम NPS, UPS, GPS अशी लागू करण्यात आलेली आहे. मात्र जे जुने निवृत्तीवेतनधारक आहेत ज्यांना OPSचा लाभ मिळतो आहे त्यांच्याकरिता ही संपूर्ण तरतूद ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचाच विचार करत असताना आपण बघूया की नक्की कम्युटेशन पेन्शनचा कुठे फायदा होतो आहे आणि कुठे नुकसान होतं आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतं आहे बेसिक पेन्शन आहे 35,000 बेसिक पेन्शन आपण म्हणू शकतो. 40% कम्युटेशन केलं म्हणजे 35,000चे 40% आपण साईडला काढून ठेवले तर ते 14,000 होतात. हे 14,000 15 वर्षासाठी कॅल्क्युलेट केले तर होते एकूण अमाऊंट 13,76,592 एवढी रक्कम कम्युटेशन अमाऊंट मिळेल आपल्याला, आधीच काढता येईल. इसके बाद 15 साल पेंशनर को रिड्यूस पेंशन मिलेगी. 15 साल आपल्याला कमी पेंशन बसणार आहे. माना आप कम्युटेशन नहीं करवाते तो 14,000 इंटू 12 इंटू 15 25 lakhs 20,000 म्हणजे 25 लाख एवढी रक्कम आपल्याला एकूण मिळाली असती 15 वर्षामध्ये. तर आपण पेन्शन विकली तर हातामध्ये आपल्याला 13,76,000 मिळेल आणि 14,000 पेन्शन कमी बसणार आहे, बरोबर. आणि याचाच विचार करता बघा, 25,20,000मधून 13,76,000 जर आपण वजा केले तर 11,43,000 एवढी रक्कम उरते. ही रक्कम सरकार आपके रख लेती है. सरकारला 11,43,000चा नेट फायदा या ठिकाणी होत असतो. ह्याचा विचार करता पेन्शन कम्युटेशन जर आपण 15 वर्षाकरिता ठेवलं, जो शासकीय नियम आहे त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचंच नुकसान जास्त होतं. आणि ह्याचाच विचार करून निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन कम्युटेशन अंतर्गत लाभ मिळणार आहे ह्याची ही बातमी आहे. बघा, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शन कम्युटेशनच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शन कम्युटेशनचा कालावधी 15 वर्षावरून 12 वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. याचा अंमल झाल्यास निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. कम्युटेड पेन्शन पुनर्स्थापनेचा कालावधी 15 वर्षांहून 12 वर्षाची करण्याची मागणी जोर धरत आहे. ही दीर्घकाळ चाललेली मागणी राष्ट्रीय परिषद कर्मचारी पक्षाच्या वतीने केंद्राला सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेमध्ये समाविष्ट आहे. हा मुद्दा 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भाटींचा भाग बनेल आणि लाखो पेन्शनधारकांना याचा फायदा होईल. कम्युटेशन कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्षापर्यंत करण्याचा विचार आहे. 12 वर्षाच्या ऐवजी 11 वर्ष 3 महिने करण्याचा विचार असल्याचं न्यूज मीडियामध्ये याची माहिती आपल्याला मिळत आहे. 12 वर्षात पुनर्स्थापना का आवश्यक आहे याचं महत्त्व काय बघा. सरकारी कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की 15 वर्षांचा पुनर्स्थापना कालावधी खूप जास्त आहे. हे आर्थिकदृष्ट्याही अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्याजदरात घट झाल्यामुळे सरकारद्वारे वसुलीच्या गणनेत असमानता वाढली आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्याच पेन्शनचा मोठा हिस्सा गमवावा लागतो. जर हा कालावधी 12 वर्षे केला गेला तर कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आता ह्या ज्या संघटना आहेत NCJCM आणि कर्मचारी, यांच्या मुख्य मागण्या काय आहेत. नॅशनल काउन्सिल स्टाफ साईडने अलीकडेच कॅबिनेट सचिवांना मागण्याची सदत केली होती, ज्यामध्ये अनेक प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यात कम्युटेड पेन्शनच्या पुनर्स्थापनेचा कालावधी 15 वरून 12 वर्षे करणे ही मुख्य मागणी आहे. ही मागणी आता सरकारद्वारे 8व्या वेतन आयोगाच्या टर्म ऑफ कंडिशनमध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यामुळे आगामी काळात हा बदल प्रत्यक्षात लागू होऊ शकतो ही अपेक्षा तर दृढ झाली आहे. याच निमित्ताने बघा, त्यांनी पेन्शन कम्युटेशन म्हणजे काय हे सांगितले. जसं आपण वरील उदाहरणामध्ये बघितलंच त्याच पद्धतीने जेव्हा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना त्यांच्या पेन्शनचा एक भाग एक रकमी घेण्याचा पर्याय मिळतो. यालाच पेन्शनचे कम्युटेशन असे म्हणतात. या बदल्यात त्यांची मासिक पेन्शन कापली जाते.
जेणेकरून सरकार ती एक रकमी रक्कम वसूल करू शकेल. सध्याचा नियम असा आहे की ही वसुली 15 वर्षात केली जाते. पुढील 15 वर्षापर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या मासिक पेन्शनमध्ये कपात होत राहते आणि 15 वर्षानंतर संपूर्ण पेन्शन पुन्हा सुरू केली जाते. त्यामुळे हा 15 वर्षावरून 12 वर्ष अर्थातच 11 वर्ष 3 महिने अत्यंत कमी कालावधीकरिताच पेन्शन कपात होत राहील अशी तरतूद 8व्या वेतन आयोगात होण्याची दाट शक्यता आहे आणि ते होण्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. 8वा वेतन आयोग कधी लागू होणार याचे जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर सरकारने अद्याप 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. सामान्यतः नवीन वेतन आयोग 10 वर्षाच्या अंतराने लागू होतो. त्यामुळे 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल असं मानले जात आहे. केंद्र सरकारकरिता 1 जानेवारी 2026 आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता 1 जानेवारी 2029ला 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. या पगारामध्ये देखील 186% वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण 12 वर्षानंतर संपूर्ण पेन्शन मिळणार याचाच पुनरुच्चार पुढारी वृत्तपत्राने केला आहे. तसंच विविध संघटनांनी केलेला असल्यामुळे सरकार देखील यावर सकारात्मक आहे ही माहिती आपण बघितलेली आहे. प्रत्येक नोकरदारापर्यंत ही माहिती जरूर पोचवा आणि पेन्शन कम्युटेशनबद्दल जरूर जनजागृती करा. ॲडमिन निनाद चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपला आभारी आहे.